मी आज तुमच्या समोर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने काही 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते। लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशीच घोषणा त्यांनी दिली। त्यांनी केसरी व मराठा अशी वृत्तपत्रे सुरू केली। त्यांनी समाजातील एकता आणि राष्ट्रप्रेम वाढविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली। भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता। पुण्यात आणि मुंबईत प्लेगची साथ पसरली होती। तिच्यावर उपाययोजनांच्या नावाखाली इंग्रजांनी लोकांवर खूप अत्याचार केले। औषध फवारणी निमित्त लोकांना घराबाहेर काढले, नासधूस केली, स्त्रियांवर अत्याचार केले। न्यूजपेपर केसरी लाइन एंड मराठा His famous slogan is Sarvarajya is my birthright. Such a great freedom fighter died on 1 August 1920. जय हिंद, जय भारत। स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली। लोकमान्य टिळक हे महान स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांनी समाजातील एकता आणि राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली। त्यांनी